आपणास एक विचारायचं होतं. बोला. मुंजीचं काय झालं? मुंज? युवराज, म्हणजे तुम्ही आबासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून जाहीर होणार ना? ते होईल, पण आम्हाला मात्र एका वेगळ्याच गोष्टीची चिंता लागून राहील. चिंता? कसली चिंता? घडणाऱ्या घटना तर किती चांगल्या घडत आहेत. एक गोष्ट मात्र चांगली होणार नाही एवढं निश्चित. म्हणजे मुंज होईल, मोठा सोहळा पार पडेल, आणि नंतर आपली ताटातूट होणार. ताटातूट? आणि आपली? का? का? येसू मुंज झाली की आम्हाला सक्तीनं गुरूंच्या घरी नाही का जावं लागणार? गुरूंच्या घरी? युवराज, आपण गुरूंना गडावरच नाही आणू शकत का? येसू ते तत्वात बसतं का? आणि तसा नियमही नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. माझे आम्हास खात्री आहे की आपण दख्खनच्या चौकटीत सामावणारे नाही आहात. आपण श्री काशी विश्वेश्वराच्या पायरीपर्यंत राज्याची सीमा वाढवावी. आमचा देखील तोच प्रयत्न आहे. राज्याची सीमा तर वाढवावी, परंतु धर्म ही बलवान करावा. बलवान धर्मच आपले आणि स्वराज्याचे रक्षण करेल. पण धर्म बलवान कसा करावा? व्रतवैकल्ये, चालीरीती, सण सोहळे, यात्रा जात्रा, कौटुंबिक सामाजिक देवकार्य, मंदिरे उभारणे, नद्यांना घाट बांधणे, पुराण वेद उपनिषदांचा अभ्यास, म्हणजेच आता जे सर्व थांबले आहे त्याला ऊर्जितावस्था देणे. आपण जे सगळं सांगता आहात ते चांगलंच आहे, परंतु आचार्य, आमच्याकडे हे सगळं करायला तेवढा पुरेसा वेळ नाही. हे काम आपण करावं. आपण जशी भाषेची शुद्धी केली आणि राज्य व्यवहार कोश तयार केला, तसंच धर्माचंही करावं. पूर्वी कसा आपण पीलखाना म्हणायचो, आता गजशाला म्हणतो. पूर्वी कारखाना हा शब्द रूढ होता, आता कार्यस्थान असे म्हणतो. पूर्वी हसूरल अजरत मफूरल म्हणायचो, आता राजमान्य राजेश्री असा मजकूर लिहितो. भाषेतील हे बाटिकपण जसं आपण दूर केलं, तसंच धर्माचंही करावं. आम्ही नाही समजलो. म्हणजे धर्मानं आपल्याला जसं सांगितलंय, साता समुद्रापलीकडे जायचं नाही, ते पाप असतं. म्हणून आपल्यातला एकही जण परदेशी गेला नाही. पण हे परदेशी, ते मात्र समुद्रातील वाऱ्या वादळाशी झुंजत इथे आले, आणि केवळ इथे आलेच नाही तर इकडचे राज्यकर्तेही झाले. आम्हाला हे सगळे समज बदलायचे आहे. आम्ही देखील हाच समज धरून पुढे गेलो असतो तर आपला आरमार कधीच उभं राहिलं नसतं. हे मात्र मान्य. खरं म्हणजे आपला देश दर्यावरती, परंतु गेल्या 1000 वर्षांपासून आपण आपली नाविक विद्याच विसरलो. आणि असा देशाला विकलांग करणारा धर्म आम्हाला नकोय. तो आम्हालाच काय कधीच कोणालाही बळ देऊ शकणार नाही. आरत्या धुपारत्या उदबत्त्यांच्या धुरातला धर्म नकोय आम्हाला. तलवारीच्या लखलखत्या पात्यासारखा धर्म हवाय. आणि आचार्य, हे काम आपलं. परंतु महाराज. आचार्य, आम्हाला गावोगावी पाण्याची तळी बांधायची, पाणवठे शुद्ध करायचे. लोक त्याच पाण्यात जनावरं बसवतात, तिथेच बायका भांडी विसळतात, आणि म्हणून नारू सारखे रोग होतात. म्हणून आड उंच ठिकाणी बांधायला हवा. उंदरांमुळे पटकी येते, गावाच्या गावं ओसाड होतात. यावरही आम्हाला काही उपाययोजना करायच्या. आचार्य, आम्हाला अनेक धरणं बांधायची, गावोगावी लाल माती अंथरायची. आपल्या स्वराज्यातलं प्रत्येक लेकरू, प्रत्येक पोर पोटभर जेवलं पाहिजे. आऊसाहेबांनी त्यावेळी लोकांना दगई दिल्या, विहिरी खणल्या, शेतात नांगर दिलं, उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल उभं करून दिलं.
आता या सगळ्या गोष्टींकडे आणखीन लक्ष देऊन त्या अधिक सक्षम, अधिक सशक्त करायला हव्या. आम्ही बाळराजांच्या मुंजीबद्दल बोललो. कामात काम झालं असतं एवढाच आमचा उद्देश होता. मग काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले, आम्ही बाळराजांच्या बाबतीत धास्तावलेले असतो. धाकट्या वेळी आता तुम्हीच सांगा. बाळराजांची मुंज करा असं म्हणालो, त्यात वावगं असं काय बोललो आम्ही? काही वावगं बोलला नाही तुम्ही. आणि चिंता करू नका. महाराज आणि गागा भट्ट बसलेत ना, ते योग्य तोच निर्णय घेतील. मग बाळराजांची मुंज होईल? हो. महाराज जरी तुम्हाला स्पष्ट बोलले नसले तरी गागा भट्टांना ते 2 मुंजींची सिद्धता करायला सांगतील. मग तर देवच पावला म्हणायचं. होईल हो सगळं ठीक. आणि समजा निर्णय झाला नाही किंवा विसरलेच तर आम्हीही सांगू महाराजांना मुंज करा म्हणून. म्हणजे तुम्हालाही आमचं म्हणणं पटतंय ना? पटतंय. आता आम्ही सगळं तुमच्यावरच सोपवलंय. फक्त काळजी एवढीच वाटते की बोला थोरल्या बाईचे. काळजी एवढीच वाटते की बाळराजांना डावललं जाऊ नये. तसं काहीही होणार नाही हो. उलट शंभूराजांची मुंज उशिरा होत असली तरी बाळराजांची मुंज लवकर होईल. थोरल्याबाई साहेब, हा हार बघा. घडणावळ चांगली आहे. उद्याच्या मुंजीत घाला. खूप साजऱ्या दिसाल. महाराज, आपले विचार निशंकपणे काळाला भेदून जाणारे, परंतु या गोष्टीस अधिष्ठान ईश्वराचे. मुघलांच्या उन्मत्त तलवारी पायदळी तुडवीत 32 मण सोन्याचे आसन उभे करणे हा आम्ही ईश्वरी चमत्कार समजतो. पण आचार्य, एक विचारू? जरूर. बसा. तुम्ही शेवटचा चमत्कार कधी पाहिला? पाहिला नाही, ऐकला. तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीतून वर आल्या. चमत्कार असतो. आम्ही मानतो ते चमत्कार वेगळे आहेत. वेगळे चमत्कार कोणते? आम्ही चमत्कार मानतो तो युद्धामध्ये आमच्या बरोबर आमचा घोडा देखील जिद्दीनं उभा राहतो, तो चमत्कार. आपल्या पोराबाळांना घरात सोडून येऊन स्वराज्यासाठी लढायला येणारा मावळा, तो चमत्कार. त्याच्या जाण्यानंतर कसोशीनं आपला संसार सांभाळणाऱ्या माता माऊलींचं कणखर काळीज, हाही एक चमत्कार. आचार्य, स्वराज्य हे कोणत्या धार्मिक चौकटीत बसवण्यासाठी निर्माण झालेलं नाही. आमचं हे राजकारण देखील कोणत्याही धर्माच्या मंगल तत्वांवर आधारित नाही. तरी देखील आमच्या श्रद्धेनुसार आमचं हे राज्य हे श्रींचंच राज्य आहे असंच आम्ही मानतो. परंतु रयतेनं मात्र हे राज्य स्वतःच मानलं. इथे धर्म एकच, रयतेच्या सुखाचा धर्म. आणि म्हणूनच आपला मुंजीचा प्रस्ताव आम्ही नम्रपणे नाकारतो आहोत. परंतु महाराज, मुंज तर करावीच लागेल. तो धार्मिक विधी आहे आणि जरुरी आहे. आपणही मुंज केली होती. आम्ही मुंज केली होती, त्यानंतर राज्याभिषेकही केला होता. पण त्यामागचं कारण वेगळं होतं. रयतेच्या स्वातंत्र्यकांक्षेचा स्फुल्लिंग चेतवण्याचा तो राज्याभिषेक नव्हता आचार्य. ती मराठमोळ्या अंतःकरणाची उभ्या हिंदुस्थानास दिलेली ऊर्जस्वील हाक होती. म्हणजे मुंज होणार की नाही, क्षमा असावी आचार्य, पण आता त्या गोष्टीची गरज नाही. महाराणी साहेब, आम्हाला आज्ञा द्यावी. हा? हा कागद दाखवण्यामागचा आमचा उद्देश एकच होता, आणि तो म्हणजे बाळराजेंचे कल्याण.
परंतु भाऊसाहेब किती सावध होत्या आणि आपण किती सावध राहायला हवे हे तपासून बघण्यासाठी आम्ही हा कागद दाखवला. बाकी आमचा उद्देश काही नाही. मान्य, परंतु महाराज म्हणाले योग्य तो निर्णय घेऊ म्हणून. महाराज आहेत ते, त्यांचे निर्णय योग्यच असतात. पण कामाच्या ओघात बाळराजेंना डावलू नये असे वाटते. महाराज बाळराजेंना कणभरही विसरत नाही आणि शंभूराजे त्यांना क्षणभरही सोडत नाही. मला तसे म्हणायचे नाही, ते त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत. पण आपण आई म्हणून सावध असायला हवे. पंत, मोरोपंतांनी बोलावले आहे. मुंज होणार नाही असा निरोप आहे. लवकर यावे. अहो थांबा थांबा, मुंज होणार नाही म्हणजे बाळराजांची मुंज होणार नाही? कोणाचीच मुंज होणार नाहीये. आपण लवकर यावे. येतो. मग पुढे काय झालं? पुढे काय? भरत क्षणभर देखील अयोध्या नगरीत थांबले नाहीत. प्रभू रामचंद्रांनी वनवासात जाण्याचा जो मार्ग पकडला होता तोच मार्ग भरताने देखील ठरला. रामदादा, रामदादा कुठे आहात तुम्ही? अशा हाका मारत ते त्यांना शोधायला निघाले. रानोमाळ हिंडले, वण वण भटकले आणि अखेरीस त्या दोघांची भेट झाली. त्याच भेटीला आपण राम भरत भेट असं म्हणतो. भरताने जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहिलं तेव्हा त्यानं जाऊन घट्ट मिठी मारली आणि हट्टच धरला, आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या बरोबर अयोध्येला चला म्हणून. त्यावर प्रभू रामचंद्र नाही म्हणाले. का नाही म्हणाले राम? कारण प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वडिलांना शब्द दिला होता, वचन दिलं होतं आणि ते त्यांनी पाळलं देखील. हे ऐकल्यानंतर भरत आणखीनच रडायला लागला. मग भरताची समजूत काढायला प्रभू रामचंद्र म्हणाले, तूच अयोध्येच्या सिंहासनावर बस. त्यावर भरत काय म्हणाला ठाऊक आहे तुम्हाला? भरत म्हणाला, नाही दादा, तो अधिकार तुमचा आहे, तो मान तुमचा आहे. तुम्ही जर आमच्या बरोबर येणार नसाल तर तुमच्या पादुका आम्हाला द्या. तुमच्या पादुका आम्ही सिंहासनावर ठेवू आणि राज्य चालवू. एवढं प्रेम होतं रामाचं आणि भरताचं? एवढं प्रेम होतं. आणि त्यानंतर जेव्हा आज लवकर निजले बाळराजे. आज हट्टच धरला होता. आबासाहेब आम्हाला गोष्ट सांगा, आबासाहेब आम्हाला गोष्ट सांगा. कोणती गोष्ट सांगितलीत बाळराजेंना? राम भरत भेटीची. त्यांना सांगितलं कसं भरताने वनवासात जाऊन रामाच्या पादुका आणल्या आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवलं. एवढे तल्लीन होऊन ऐकत होते. गोष्ट सांगितलीत हे चांगलंच झालं, पण इतरही अनेक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या. बाळराजे, आमच्या जडावा घेऊन कुठे निघालात? द्या त्या. आम्हाला हव्यात. कशाला? आणि जडावा कशाला? दुसरं काही घ्या, तलवार घ्या, भाला घ्या, ढाल घ्या. नाही, आम्हाला चढाव्यात हव्यात. ठेवा. या. आता आम्हाला सांगा, तुम्ही आमच्या जडावा घेऊन का निघाला होतात? आम्हाला काल आबासाहेबांनी राम भरत भेटीची गोष्ट सांगितली. बर. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्या चढावा घ्यायच्या आणि भरत भेटीचा खेळ खेळायचा, बरोबर ना? हो. बाळराजे, आम्हाला सांगा, भरतानं रामाच्या पादुका का नेल्या? का? कारण राम तेव्हा वनवासात होते, भरताच्या सोबत नव्हते. पण आम्ही तर तुमच्या सोबतच आहोत ना.
हो, आमच्या तर ते लक्षातच आलं नाही. आलात आपण. कधीची वाट पाहत होतो आपली. चंपा, घ्या. अरे वा, गोठव्यांचा बेत तर बाळराजांच्या अगदी आवडीचा आहे. खाणार? हो. न्याहारी केली नाही ना? नाही, पण आम्ही एकच घास खाऊ. एक घास? एक घास नाही मिळणार. हा सारा वाडगाच तुम्ही घ्या. सारा वाडगा त्यांनाच द्या. दादासाहेब, तुम्ही खूप खूप चांगले आहेत. बाळराजे, इथे बसा. पोटभर खा आणि खाऊन झालं की यांना मातोश्रींच्या महाली सोडून या. आमच्या जडावा घेऊन निघाले होते. आज भरत झालेत ते. हो, ऐकलंय आम्ही. येतो आम्ही. सा शुक्ल पक्षे विरातीह चंद्रे कृष्णे विनिर्याति बहिस्तु चंद्रात शुद्धाच्च विद्धाच्च तिथिस्तु साध्या तिथ्या अन्या हीनतरा दिनेया. या राणी साहेब, महाराजांच्या हातून ग्रंथ काही सुटत नाही. खरंय, खूप बारकाव्यानं आणि खूप अभ्यासपूर्वक लिहिलाय हा ग्रंथ. काल निर्णयास धरून लिहिलेला हा ग्रंथ खरंच अद्वितीय आहे. हो, पण आणि आमच्या हातून तो सुटत नाही याचं कारण गागा भट्टांसारख्या वेदो नारायणानं तो आपल्या शंभूराजांना अर्पण करावा. वा वा. पुत्राचं कौतुक झालं की पित्याला केवढा आनंद होतो नाही? आनंद तर होतोच, परंतु महाराज, आपल्याशी एक गोष्ट बोलू इच्छितो. कसूर माफी असावी. बोलावं. बाळराजांवर जरा लक्ष असू द्या. अगदी वेदोनारायण नाही, पण किमान साध्या शास्त्री पंडितांनी बाळराजांचं कौतुक करावं ही इच्छा. राणी साहेब, बाळराजांकडे दुर्लक्ष होत आहे महाराज. दुर्लक्ष अजिबात नाही. सोयरा राणी साहेब, ते आमचं काळीज आहेत. महाराज, काल आपण त्यांना भरत मिलापाची गोष्ट सांगितली. होय, आणि आज त्यांनी जडावा उचलायला सुरुवात केली. जडावा उचलल्या? कोणाच्या? शंभूराजांच्या. मग 10 वेळा उचलू द्या त्यांना. दोन्ही मुलं तुमचीच आहेत. आणि भावानं भावाच्या जडावा उचलल्या म्हणून कोणाला कमीपणा येत नाही. त्या सिंहासनावर ठेवून पुजल्यानंतरही कधी कमीपणा आला नव्हता. त्यांच्याच नशिबी का? सोयरा, कशाचं वाईट वाटतंय तुम्हाला? मुंज रद्द झाली म्हणून? नाही नाही, त्याबद्दल नाही बोलायचं आम्हाला. मग कशाबद्दल बोलायचंय? आपण बाहेर का उभे? राणीसाहेब, माफी असावी, परंतु अद्याप दरवाजा उघडला गेला नाही. कारण? माहित नाही, परंतु आतमध्ये महाराज उठल्याची चाहूलही मिळत नाही. अतिश्रमाने झोपले तर नाहीत ना? कदाचित तसंही असेल. राणीसाहेब, नेहमीप्रमाणे तुपाच्या थाळ्यामध्ये मुखदर्शन घेतलं जातं.
पण आज तेही झालं नाही. नेहमीप्रमाणे नाडी परीक्षा करण्यासाठी आम्ही सूर्योदयाला इथं आलो, पण एक घटिका उलटली असेल, आम्ही इथेच आहोत. आपण त्यांना हाक मारली. हाक मारायचे होते मनात, परंतु उगीच झोपमोड होईल म्हणून नाही उठवलं. आणि तसेही महाराज सूर्योदयापूर्वी 2 घटका उठलेले असतात. हो ना, आतापर्यंत त्यांनी न्यायरी केलेली असते. उलट न्यायरीला उशीर झाला तर मला म्हणतात, यजबा न्यायरीला उशीर का रे झाला? पण आज दरवाजा का उघडला नाही? आता ते कसं कळावं? कितीही दमले किंवा मोहिमेवरून जरी आले तरी एवढा वेळ झोप शक्यच नाही. महाराज, महाराज दरवाजा उघडा. राणीसाहेब माफी असावी. महाराजांची प्रकृती तर ठीक आहे ना? प्रकृतीचं काय? काहीच तक्रार नाही. येसू लवकर द्या न्याहारी, आम्हाला भूकही लागलीये आणि पाली गावातला एक तंटा बखेडा आलाय, त्याचा खटला भरवलाय आम्ही. निघायला हवं. घ्या, निर्मळ खा. तुम्ही करा ना आमच्या बरोबर न्याहारी. आम्ही आणि न्याहारी? अहो बघितलं तर लोक काय म्हणतील? काय म्हणणार? म्हणतील नवरा बायको एकत्रित न्याहारी करतायत म्हणून. तसं नाही म्हणणार. म्हणतील बघा, नवऱ्याच्या बरोबर मांडीला मांडी लावून न्याहारी करू लागली. नको. खांद्याला खांदा लावून काम करताना एवढं कुलमुखत्यार पद सांभाळता, मग मांडीला मांडी लावून बसलं तर बिघडलं कुठं? तुम्ही घ्या न्याहारी करून. तुम्ही काही बोलायला ऐकायचं नाही आम्हाला. आम्ही मनापासून बोलतो आणि मन लावून खातोही. बाकी बेत झकास जमवलाय. तुमच्या आवडीचं केलंय. गरमागरम लापशी सुद्धा आहे. युवराज, माफी असावी. महाराजांना बरं वाटत नाहीये. धाकट्या राणी साहेबांनी लगोलग बोलवलंय. बरं वाटत नाही? बोलाबाई साहेब, महाराज आजारी आहेत ऐकल्यावर आमचं काळीच लखकन हल्लं हो. म्हटलं हे काय, ह्याआधी महाराज कधीच आजारी पडले नाही. हो ना, कधी साधा खोकला नाही, कधी डोकं दुखलं नाही का साधा तापही आला नाही, कधीच नाही. पहिल्यांदा त्यांना अंथरुणावर पडलेलं बघितलं आम्ही. आम्हाला तर फार वाईट वाटलं होतं. पण राजवैद्यांनी निर्वाळा दिला तेव्हा कुठे बरं वाटलं. तुमचं काल काही बोलणं झालं का? हा, आपण महाराजांच्या महाली होता. होतो खरा, पण मोघमच बोलणं झालं होतं आमच्यात. बरं वाटत नाहीये, थकवा जाणवतोय असं काही म्हणाले? नाहीतर उलट काल त्यांची प्रकृती छान होती. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पाही मारल्या. पण मग असं काय झालं अचानक त्यांची तब्येत बिघडायला? काहीतरी ताण आला असेल. आणि तसंही महाराज आपल्याला काही सांगतात का? त्यांचं तेच निस्तरतात. परंतु ताण येण्याजोगं असं घडलंय काय? गागा भट्ट आले, केवढं कौतुक झालं. आणि शिवाय महाराज पुढच्या मोहिमेसाठी तयार होते, त्याचीही खुशी. राणीसाहेब, थोरल्याबाई साहेब, आम्ही जाऊन येतो. 2 घास पोटात गेले तर तेवढाच आधार वाटेल स्वारींना. नाहीतर असेच बसून राहायचे. स्वतःहून काही मागणार नाही आणि काही खाणारही नाही. आलोच आम्ही. का तुम्ही येताय? नाही, नको. चला, तुम्ही आलात तर 2 घास जास्त खातील महाराज. काय हो धाकट्याबाई, आम्ही आलोही असतो, परंतु आमचं डोकं फार ठणकतंय. मग आराम करा. देवा,
महाराजांचं आजारपण आमच्यामुळे तर नाही ना उद्भवलं. काल आम्ही जे काही महाराजांना बोललो त्यांनी मनाला भलतच लावून घेतलेलं दिसतंय. आमचं चुकलं तर नाही ना? पण आम्ही काय चुकीचं बोललो तर बरोबरच, आणि जरी बोललो तरी त्यात सत्यताच होती. परंतु महाराजांनी लगेच दुखणं काढलं, त्यांना सहन झालं नाही. परंतु आमचंही आईचं मन ते तरी कुठवर गप्प बसणार. गडाचे दरवाजे बंद काय? महाराज दरवाजा मुद्दामच बंद केलाय. अप्पा बाहेर जातात ना म्हणून. त्या तर अशानं तशा कशाही जातीलच बाहेर. अफवाच त्यांना कोण रोखू शकलंय? हो, पण त्यामुळे रयतेत चुळबुळ होते. सोकावलेलं खबरगीर मिळेल ती माहिती घोड्यावर लादून निघून जाते. ते तर होणारच. गडाचे दरवाजे उघडा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे कारण कोणतंही असलं तरी गडाचे दरवाजे आपल्या रयतेसाठी कधीही बंद करायचे नाही. आपली रयत खूप लांबून येते आपल्याला भेटायला, ती माघारी जाता कामा नये. जी महाराज, परंतु महाराज आपणास हवा पालटाचा सल्ला देण्यात आलाय, खरंय का? कुठे ठरलाय बेत? आमच्या मनात पुरंदर आहे. पुरंदर पेक्षा आमच्या कारीला चला की मग. कारी नको आणि पुरंदर नको महाराज, पुणं बरं आहे. आपण फक्त सांगा, लगेच लाल महाल तयार करायला सांगतो. महाराज, एक विनंती होती. आपण अजिंक्य तारावर जावे. तिथले वातावरणही उत्तम आहे आणि स्वराज्यात नव्यानेच आलेला किल्ला आहे आणि आपले पाय लागतील. अजिंक्य तारा हा आम्हासही योग्य वाटतो. मग तळबीड काय वाईट आहे? आम्ही अजिंक्य ताऱ्यालाच जातो, म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नजरही टाकता येईल. चंदनवदन, पांडवगड, नांदगिरीचा किल्ला, महिमानगड, पासोटा या सगळ्याच किल्ल्यांची बांधणी देखील करायला हवी. नानाजी पंत, जी, अजिंक्य ताऱ्यावर निरोप पाठवा. म्हणावं, हवा पालटासाठी आम्ही तिथे येतो आहोत. लगेच सदरेवर जाण्याची गरज होती का? अशक्तपणा आहे आपल्याला, याचं भान ठेवावं की नाही? आबासाहेब असंच करतात. सगळीकडे लक्ष देतील पण स्वतःकडे लक्ष देणार नाही. थोडी ताकद आली, उठले. असं वाटलं तुम्ही होतात त्यांच्या महाली. आम्ही होतो युवराज महाली. राजवैद्यांनी दिलेल्या उमराच्या मुळांचं पाणी अर्धा प्याला पाजलंही त्यांना. मग त्यांचा डोळा लागला हे बघून आम्ही मातोश्रींच्या महाली एक मात्रा घ्यायला गेलो. मात्रा घेऊन आलो आणि बघतो तर आबासाहेब महालात नाही. आबासाहेब सदरेवर गेले, दरवाजा उघडायला लावला. हे जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण रयत डोळ्यासमोर पाहिजे. अजिंक्य तारा निश्चित केलाय ना? पण येसू आमच्या मनात शंकाच आहे. कसली शंका? अजिंक्य ताऱ्यावर महत्वाची मसलत होणार. स्वराज्याच्या राजकारणाची अत्यंत महत्वाची दिशा तिथे ठरणार आणि त्याची खडानखडा माहिती अनाजी पंतांपर्यंत पोहोचणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.